नमस्कार मित्रांनो, जय अहिल्य जय मल्हार। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल आज दिनांक 4 जून 2024 रोजी आपल्या महाराष्ट्रात इतर राज्यांमध्ये लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर होणार आहेत। परंतु सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये परभणी मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे। कारण की परभणी मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर वर्सेस बंडू जाधव या दोन उमेदवारांमध्ये खतरनाक लढत चालू आहे। त्यामध्ये महादेव जानकर बोलतात, परभणी लोकसभा मतदारसंघातून मी विजयी होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला एवढंच सांगायचं आहे की एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? मित्रांनो, एवढा कॉन्फिडन्स असल्यामागे काहीतरी कारण असते। उगाच कोणी पण मी निवडून येईन असं बोलू शकत नाही। महादेव जानकरांना खरंच माझं सल्यूट आहे मित्रांनो। एवढा कॉन्फिडन्स विरोधकांच्या नाकी न येऊन सोडण्यासारखा कॉन्फिडन्स आहे। भले ती निवडून येऊ नाहीतर नाही येऊ, परंतु हवा त्यांनी परभणी निकालाच्या अगोदरच केली आहे। त्यांनी त्यांच्या कॉन्फिडन्सच्या बेसवरती 4 वाजता गुलाल उधळायला तयार राहावे असेही आवाहन केले आहे। मित्रांनो, इतर मतदारसंघाचे काय सांगता येत नाही, कुणालाही एवढा कॉन्फिडन्स नाही, बोलता येत नाही, कारण की त्या ठिकाणी एक्झिट पोलच्या निकालावरून भाजपच्या जागा जास्त असतील, एवढेच सांगता येतं। तर मित्रांनो, तुम्हाला परभणीच्या आजच्या निकालाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्हाला तर 100% खात्री आहे की महादेव जानकर साहेब 100% निवडून येतील। आम्हाला महादेव जानकर निवडून येण्याचे कारण कोणी विचारले तर आम्ही स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये एवढे खासदारकीला लोक उभे राहिले, परंतु एकानेही एवढा कॉन्फिडन्सने सांगितले नाही की मी निवडून येईन। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय अहिल्या जय मल्हार।